सन 1757 इंग्रजी सत्तांनी सुद्धा भारतात येऊन तेच धोरण चालू ठेवले. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासूनच येथे चर्च व पादरी यांचे जाळे बनविणे सुरू केले. त्यांचा स्पष्ट उद्देश होता की भारतवासींना येशूचे शिष्य बनवून ख्रिश्चन बनवले जावे. तीच कारणे व उद्देशांची पूर्ती करण्यासाठी त्यांनी येथे मिशनरीजना आमची लाखो एकर जमीन प्रदान केली आणि त्यांनी येथे सेवेच्या नावावर, शिक्षण व आरोग्य चिकित्सेच्या नावावर धर्मांतराचे वादळ सुरू केले. भारतातील शिक्षित वर्ग ख्रिश्चन मताकडे वळू लागला. इंग्रजांचे षडयंत्र सफल होऊ लागले होते. एकीकडे तर एक वर्ग हिंदूंच्या इतिहासाला दीनहीन मानू लागला होता, तर दुसरीकडे त्यांनी ख्रिश्चन धर्माला सर्वोच्च मानण्यास सुरुवात केली. अनेक राजे व धनाढ्य जमीनदार यांनी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन मत स्वीकारले होते. पटियालाचे महाराज यांच्यासारखे लोक याची उदाहरणे आहेत. राजकुमारी अमृत कौर ही देखील त्यांच्यापैकीच एक होती. मोगल सत्तांनी संस्कृतच्या ठिकाणी फारसी लागू केली होती, तर इंग्रजी सत्ता आल्यानंतर शासकीय कामकाजाची भाषा इंग्रजी करण्यात आली. इंग्रजी भाषेतील नोकर बनविण्यासाठी संस्थाने उघडण्यात आली. भारतीय गौरवाच्या परंपरा तर संस्कृतमध्ये होत्या. इंग्रजीतून शिकलेल्या व्यक्तीला त्याची माहिती कशी बरी असेल? आमचा इतिहास नष्ट करून टाकल्यानंतर पुन्हा नव्याने इतिहास लिहिण्यात येऊ लागला. इतिहास कधीही लिहिला जात नाही, लिहायला लावला जातो. मोगलांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने इतिहास लिहून घेतला होता. त्यांनी आमच्या पूर्वजांद्वारे बनवले गेलेले सर्वच महान स्तंभ, भवने, किल्ले स्वतःकडून बनवले गेल्याचे लिहिविले. कुतुब मिनार, ताजमहाल, लाल किल्ला ही याची काही उदाहरणे आहेत. इतिहास लिहून घेताना त्यांनी आपल्या प्रशंसाकरिता न जाणो काय काय लिहून घेतलं आणि याचा परिणाम म्हणून तेव्हाची भारतीय शिक्षित पिढी बिलकुल विसरून गेली की या देशात कधीतरी आमचे स्वतःचे शासन होते. सर्व जग ज्ञानविज्ञान शिकण्यासाठी भारतात येत होते आणि जगातील सर्वाधिक वैभवशाली देश भारतच होता. मोगलांनीच परदेशातून येऊन आमच्यावर शासन केले आहे. आक्रमणकार्यांचे षडयंत्र पूर्ण होत होते. इंग्रजांनी बनवलेल्या शैक्षणिक धोरणाद्वारे त्यांनी आमच्या पूर्वजांच्या गौरवमयी इतिहासाला कायमचे विसरण्यासाठी नवीन इतिहासाची रचना करण्याचे षडयंत्र केले. त्यांना कोणी बाहेरून आलेला शासक म्हणू नये या उद्देशाने त्यांनी येथील मूळ निवासी आर्यांनाच विदेशातून आलेले सिद्ध करण्याच्या उद्देशाने इतिहासाची रचना केली आणि आमच्यामध्ये फूट टाकण्याकरिता आर्य व द्रविड अशी दरी निर्माण केली. आमच्या प्राचीन इतिहासाला 3-4 हजार वर्षापूर्वीपर्यंत मर्यादित केले आणि त्याचा आरंभही आदिमानवापासून केला, जे जंगलामध्ये राहत होते आणि त्यांना लिहिता वाचताच येत नव्हते. जंगली गीत गात होते. त्यांच्या मते तर चाकाचा शोधसुद्धा कालांतराने लागल्याचे सांगितले. त्यांच्या मतानुसार तर अग्नीचा आविष्कार देखील योगायोगाने बाय चान्स झाला. कोणी विचार करून तरी पाहावे की काय अग्नीशिवाय जगात आज एक दिवससुद्धा जीवन व्यतीत केले जाऊ शकते? अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल या अशा वस्तू आहेत ज्यांच्यापैकी एकाच्या अभावीही काही क्षण जगता येणे शक्य नाही. ते सगळे शिकवत गेले, आम्ही शिकत गेलो आणि आमच्या बुद्धीत ही बाब बसविण्यात यशस्वी झाले की जगात सर्व आविष्कार युरोपमधील देशातील विद्वानांनीच केले आहेत. आमचे दुर्दैव आहे की आजही आमच्या भारतीय विद्यार्थ्यांना हेच शिकवले जात आहे आणि आम्ही शिकत आहोत. त्यांचे हे सगळे लिहिण्यामागे कारण स्पष्ट होते की त्यांची इच्छा नव्हती की आम्ही आपल्या प्राचीन गौरवाला जाणावे आणि आमचा स्वाभिमान जागावा. त्यांची इच्छा नव्हती की आम्ही या देशाला आपली प्राचीन मातृभूमी मानावे. याची एकच पद्धत होती की आम्हाला बाहेरून आलेले दाखवून सर्व मानवोपयोगी आविष्कार इंग्रजांनी केल्याचे दाखवावे, जेणेकरून आम्ही त्यांच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबून राहावे.
वेदांचे चुकीचे अर्थ करण्याकरिता विद्वानांच्या नेमणुका केल्या गेल्या. अन्यथा आपण स्वतः विचार करा की शेवटी वेदांचा अनुवाद हिंदीमध्ये करविण्यामागे त्यांचे काय कारण असेल. जर त्यांना स्वतःला ते वाचायचे असते तर इंग्रजीत अनुवाद करविला असता आणि वेद तर आमचे होते, अनुवाद आम्ही स्वतः केला असता. त्यांचा वास्तविक उद्देश तर बायबलचा हिंदी अनुवाद करून पूर्ण व्हावयाचा होता. पण कधी विचार केलाय का की ते वेदाचा हिंदी अनुवाद का करून घेत होते? उद्देश असा की आमचेच ग्रंथ आमच्याच नजरेतून खाली पडावेत. याचबरोबर आमच्या पंडितांना धनाचे प्रलोभन देऊन बायबलच्या कथांच्या आधारावर हिंदूंशी मिळते जुळते ग्रंथ व गोष्टी लिहून घेतल्या. उदाहरण म्हणून जागरणाच्या वेळी ऐकवल्या जाणाऱ्या तारा राणीची कथा च्या नावावर ख्रिश्चनाने सुद्धा तारीची कथा अशा प्रकारचे ग्रंथ रचले, जेणेकरून हिंदूंना भ्रमित करता येऊ शकेल. पादरी आणि नन भगव्या वेशात गावोगावी जाऊन प्रचार करू लागले होते. इतिहास बदलण्याचा आणि आपल्या शासनाच्या मनाप्रमाणे लिहून घेण्याचे सर्वात मोठे षडयंत्र इंग्रजांनी सुरू केले आणि या सर्व षडयंत्रांचा जो परिणाम होता तो भारताच्या भविष्याकरिता अत्यंत धोकादायक होता. सुशिक्षित भारतीयांच्या मनात हे व्याप्त होत होते की आम्ही तर अशिक्षित होतो, आदिमानवासारखे जीवन जगत होतो, इंग्रजांनी येऊन आमचा उद्धार केला. जाती प्रजातीमध्ये भारतीय समाज पूर्णपणे वाटला गेला होता. आम्ही सगळे राम व कृष्णाची संताने आहोत हे पूर्णपणे विसरून गेलो होतो. आम्ही आपले प्राचीन गौरव व शक्तीला विसरलो होतो. आमच्या विशाल सीमांना विसरलो होतो. छोटी छोटी राज्येच आमच्यासाठी देश झाले होते. पटियाला, नाभा, रामपूर, उदयपूर, जोधपूर, झाशी, ग्वाल्हेर इत्यादी हेच आमचे देश झालेले होते. एका भारताच्या कल्पनेपासून आम्ही खूप दूर गेलेलो होतो. साहित्याच्या नावावर भक्ती साहित्य, शृंगाररस किंवा बादशहा व राजांच्या स्तुतीचे साहित्य पुरस्कारांच्या लोभामुळे रचण्यात येऊ लागले. धार्मिकतेच्या नावावर अवडंबरच ओळख बनून राहिले होते. स्त्रियांची दशा, उच्च नीच भाव आणि स्पृश्य अस्पृश्यता यामुळे समाज कमकुवत झालेला होता. हिंदूंचे मोठ्या तीव्र गतीने धर्मपरिवर्तन केले जात होते. शास्त्रांमध्ये शुद्धीचे विधान असतानाही लोभी, लालची व मुस्लिम शासकांपासून आपला जीव वाचवण्यासाठी ब्राह्मण वर्ग शुद्धी शास्त्रविरुद्ध असल्याचे सांगून विरोध करत होते, ज्यामुळे धर्मांतरण वाढत होते. शुद्धीचा मार्गच नव्हता. यामुळे स्वघरी परतण्याची दारे बंद होती. निरर्थक नावे ठेवण्याची परंपरा चरमसीमेवर होती. सगळ्या भारतीयांनी आता पूर्णपणे इंग्रजी सत्तेला आपल्या वास्तविक सत्तेच्या रूपात स्वीकारलेले होते. कोणत्याही प्रकारचा वैरविरोध इंग्रजांशी राहिला नव्हता. कर देण्याच्या संबंधात इंग्रजांसोबत वादविवाद होत असत. इंग्रज लुटण्याचे बहाणे शोधत असत. शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्याच्या पद्धती पाहत असत. कधीकधी एखाद्या ठिकाणी याच विषयावर विवाद होत असे. संपूर्ण देशातील राजे रजवाडे इंग्रजांचीच प्रशंसा करत होते आणि मोठमोठ्या भेटवस्तू त्यांना देत असत. हे राजे इंग्रजी महाराणीचे दर्शनाभिलाषी बनून लंडनला जात असत आणि अमूल्य उपहार भेट म्हणून देत असत. इंग्रजी सत्ता या ना त्या प्रकारे त्यांच्या राज्याची वास्तविक सत्ता हडपण्याच्या पद्धती शोधत असे आणि हे राजे आपली सत्ता इंग्रजांच्या सहयोगाने अक्षुण्ण ठेवण्याच्या पद्धती शोधत होते. एकंदर इंग्रजी सत्तेला कोणतेही आव्हान भारतीयाकडून नव्हते आणि कोणाच्याही मनात भारतावर पुन्हा आपला अधिकार करण्याचे मत नव्हते. कमी शब्दांत सांगायचे तर इंग्रज भारताचे बाधारहित निरंकुश शासक बनले होते आणि आम्ही त्यांच्या दमनाच्या जात्यात चक्कीत दळली जाणारी प्रजा, ज्याच्या विरोधात कधीच कोणत्याही राजाने आवाज उठवला नाही. यामुळे येथील प्रजा हे दमन शांत राहून सहन करण्यास विवश होती. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आधार शेती होती आणि शेतीचा आधार गोवंश होता. दोन्ही विदेशी शासक वर्गांच्या विचारधारेत गायीचे काय स्थान होते हे कोणापासूनही लपून राहिलेले नाही.
स्वदेश हा शब्द आमच्या शब्दकोशात नव्हता. स्वराज्य हा शब्द आमच्या विचारातच नव्हता. याची मागणी करणे ही बाब तर खूप लांबची आहे. जातीवादाचे विषच होते ज्याने आमच्या समाजवादाच्या मुळ्या जर्जर करून टाकल्या. अस्पृश्यतेने आम्हाला गुलाम बनविण्यात खूप मोठी भूमिका बजावली आहे. युद्धात वेगळ्या चुलीवर भोजनराब शिजविण्याच्या रूढीवादी बाध्यतेने आमच्या सेनेच्या एकतेला प्रभावित केले. आमची भाषा आमच्याकडून पूर्णपणे हिरावून घेण्यात आली होती. साहित्य लेखन केवळ शृंगार व स्तुतीपर्यंत मर्यादित राहून गेले होते. शिक्षण पद्धती, शिक्षणालये यांना समाप्त करून आम्हाला पूर्णपणे गुलाम बनवून घेण्याची तयारी होती. आमच्या मूळ ग्रंथामध्ये मिसळ प्रक्षेप करण्याचे षडयंत्र करून आम्हाला धार्मिक दृष्टीने अशिक्षित, गावंढळ आणि सर्वात मागासलेले बनविण्याची तयारी करण्यात आलेली होती. धर्म केवळ कर्मकांड आणि अंधविश्वासांच्या अधीन होऊन फक्त एका वर्गविशेषाच्या उत्पन्नाचा धंदा बनला होता. प्राचीन वैभव दर्शविणारी सर्व ठिकाणे आणि शहरांची नावे बदलून आमच्या वैभवशाली इतिहासाला दडवण्याचे षडयंत्र पूर्ण होत होते. प्राचीन नाव प्रयागराजला इलाहाबाद, कर्णावतीला अहमदाबाद, भाग्यनगरला हैदराबाद, धाराशिवला उस्मानाबाद, कोलचे नाव अलीगड, कुशपुराचे नाव सुलतानपूर, चंद्रनगरचे नाव फिरोजाबाद असे केले गेले, जेणेकरून आम्हाला वाटावे की भारताची सर्व नगरे, शहरे मोगल सत्तांद्वारेच बनवली गेली आहेत. ज्या महापुरुषांबद्दल आमची अगाध आस्था होती त्यांना समाप्त करण्यासाठी काव्यग्रंथांची रचना करविली गेली, जेणेकरून आमची पिढी स्वतःच त्यांची घृणा करू लागेल. अशा प्रकारचे आरोप लावले गेले की जे ऐकणे, सांगणे दोन्ही अशक्य आहे. एकंदर आम्ही आमच्या मूळ वैभव काळापासून आणि गौरवशाली परंपरापासून खूप दूर गेलेलो होतो. आणि यापेक्षाही वाईट होती त्या काळची परिस्थिती जेव्हा महर्षी दयानंद सरस्वतींचे या भारतभूमीवर आगमन झाले. त्या महान व्यक्तित्वाचे एक संक्षिप्त जीवनही जाणून घेऊया. तेव्हाच आम्ही त्यांच्या कार्यांना अधिक सखोलपणे जाणू शकू. प्रस्तुत जीवनी अत्यंत संक्षिप्त व सारांशच आहे. संपूर्ण जीवनचरित्र वाचण्यासाठी 84 47 200 200 वर मिस्ड कॉल करून आपण महर्षींचे संपूर्ण जीवनचरित्र वाचू शकता.